नमो बुद्धाय. तर आज मी गेलो होतो वरी कुठं गेलो तर हे व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं कळेल. त्याच्या अगोदर हे बघून घ्या. मी सगळा एक कॅमला पसारा काढला होता, कारण की दिवाळीची ही पण रूम साफ करायची, दसऱ्याची दिवाळीची ही पण रूम साफ करायची होती. आणि मी गेलो वरी म्हणजे सजावर, कारण की सजावरचा पण पसारा साफ करायचा होता. ते किती दिवस झालं साफ केला नव्हता. तसंच होते ते झुरळ वगैरे झालते वरी. आणि हे रॅक मला खोलायचं होतं, त्याच्या माझ्याच्यानं खुलाच नाही. त्याला सोडून दिलं, दुसरा पसारा आवरला आणि मी पसाराच्या मदत बसले होते. असे काही माझे हाल झालते त्या दिवशी. आणि समूह खालचा आवरू लागली आणि मी वरचा आवरू लागले. आम्ही दोघींनी मिळून सगळा पसारा आवरला. वरी सजावरचं ते नीट ठेवलं, सगळं रूम साफ केली. आता याला धुवायचंच राहिले. आता ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला कळेलच मी कसं धुतलं ते. आणि मी किचनमध्ये जाऊन बघलं तर आईनं भांडे वगैरे सगळं घासलं होतं. आईने भांडे घासले आणि मी काम केलं खालचं. त्याच्यानंतर आम्हाला करायची होती खिचडी. संध्याकाळी जेवणाला खूप थकून गेलो, त्याच्यामुळे दुसरा काही करायचं मनच झालं नाही. त्याच्यामुळे आम्ही केली खिचडी करायला घेतली. आणि ना हे दिवाळीचं कोणाकोणाच्या घरात असं होते सांगा बरं. एवढा पसारा काढावा लागते, किती साफ करावं लागते, सगळं धिंगाणं साफ करणं, ह्याच्यामध्येच सगळा 4-5 दिवस असेच निघून जातं. काही टायमाचा व्हॅल्यू कधीच नसते टायमाचा आपल्याला, की टाईम इतका झाला आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर आईने समून मिसळून खिचडी केली. कशी झाली ती खूपच छान झाली. आणि हा व्हिडिओ इथं संपला. तर पुन्हा भेटू.